सुजाता किचन अँड हेल्थ टिप्स या यूट्यूब चॅनलवर सर्व मैत्रिणींचे स्वागत आहे. आज आपण दुसरी माळ देवी ब्रह्मचारिणी वाचा मंत्र आणि स्वरूप याविषयी माहिती घेणार आहोत. चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. प्रतिपदा ते नवमी अशा 9 दिवसात आदिमायेच्या विविध 9 स्वरूपांचे पूजन, नामस्मरण, उपासना, जप, भजन, कीर्तन केले जाते. पूर्वीपासून नवरात्री साजरी करण्याची प्रथा आहे. 4 ऑक्टोबरला नवरात्रीची दुसरी माळ असून दुर्गा देवीचे द्वितीय स्वरूप ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे. ब्रह्मचारिणी देवीची महत्त्व याविषयी जाणून घेऊया. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. प्रतिपदा ते नवमी अशा 9 दिवसात आदिमायेच्या विविध 9 स्वरूपांचे पूजन, नामस्मरण, उपासना, जप, भजन, कीर्तन केले जाते. पूर्वीपासून नवरात्री साजरी करण्याची प्रथा आहे. 4 ऑक्टोबरला नवरात्रीची दुसरी माळ असून दुर्गा देवीची द्वितीय स्वरूप ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे. ब्रह्मचारिणी देवीची महत्त्व याविषयी जाणून घेऊया. ब्रह्मचारिणी देवीचे स्वरूप. नवरात्रांची दुसरी माळ दुर्गा देवीचे द्वितीय स्वरूप ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे. येथे ब्रह्मा या शब्दाचा अर्थ तपस्या आहे. ब्रह्मचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी. वेदसत्वे. तपो ब्रह्म म्हणजे वेद, तत्व आणि ताप हे ब्रह्म शब्दाचे अर्थ आहेत. नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी या मातेची पूजा केली जाते. ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने मनुष्याला भक्ती आणि सिद्धी दोन्हींची प्राप्ती होऊ शकते असं सांगितलं जातं. हजारो वर्ष अत्यंत कठोर तपाचरण केल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरूपाला ब्रह्मचारिणी असं नाव पडले. देवीने कठोर तपाचरणाने महादेव शिवशंकराला प्रसन्न करून घेतले. ब्रह्मचारिणी देवीच्या शुभाशीर्वादामुळे तप, जप, ज्ञान, वैराग्य, त्याग, संयम आणि धैर्य प्राप्त होते असं म्हणतात. ब्रह्मचारिणी देवीचे स्वरूप पूर्ण ज्योतिर्मयी आणि अत्यंत भव्य असून देवीच्या उजव्या हातात जपमाळ आणि हातामध्ये कमंडलू आहे. मुखमंडल तेजोमय असून हस्तबंध आणि बाजूबंद कमळ पुष्पांनी सुशोभित आहेत. देवी ब्रह्मचारिणी कथा. आपल्या पूर्वजन्मामध्ये ज्यावेळी ही देवी हिमालयाच्या घरी पुत्री रूपामध्ये जन्मास आली, त्यावेळी महर्षी नारदाच्या उपदेशान्वये तिने भगवान भोलेनाथांना पती स्वरूपामध्ये प्राप्त करण्यासाठी अत्यंत कठोर तपश्चर्या केली. या तपस्येमुळे या देवीला तपश्चारिणी किंवा ब्रह्मचारिणी असे म्हणतात. तिने फळे खाऊन तपश्चर्या केली. उपवास काळात तिला ऊन आणि पावसाचा भयानक त्रास सहन करावा लागला होता. या तपश्चर्येनंतर अनेक वर्षे केवळ जमिनीवर पडलेली बेलपत्रे खाऊन दिवस काढले. यानंतर सुकलेले बेलपत्र खायचे सोडून दिल्यामुळे तिला अपर्णा हे एक नाव पडले. अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केल्यामुळे तिचे शरीर क्षीण झाले होते. तिची ही अवस्था पाहून तिची आई मेना खूप दुःखी झाली होती. तिने तिला या कठीण तपस्येपासून मुक्त करण्यासाठी उमा, अग नको ग नको अशी हाक दिली. तेव्हापासून देवी ब्रह्मचारिणीला उमा हे नाव पडले. तिची ही तपस्या पाहून त्रिलोकात हाहाकार उडाला. सर्व देवदेवता तिच्या तपस्येची प्रशंसा करू लागले. शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून सांगितले की हे देवी, आजपर्यंत इतकी कठोर तपश्चर्या कोणीही केली नाही. तुझ्या तपस्येची सगळीकडे प्रशंसा होत आहे. तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल. भगवान शंकर तुला पती स्वरूपात प्राप्त होतील. आता तू तपस्या सोडून लवकर घरी जा. लवकर तुझे पती तुला घ्यायला येतील असा वर त्यांनी दिला. ब्रह्मचारिणी भक्तांना अनंत फळे देणारी आहे. तिची उपासना केल्याने मनुष्याच्या तप, त्याग, वैराग्य आणि संयमात वाढ होते. आजच्या काळात तपाचा अर्थ कठोर मेहनत असाही होऊ शकतो.
रोजचं जीवन जगताना कठोर मेहनत आणि प्रसंगी संयम खूप महत्त्वाचा आहे. नवरात्रीच्या दुसऱ्या माळेची पूजा करताना ब्रह्मचारिणीचे सर्व गुण आपल्यात येवो हीच त्या आदिमायेकडे प्रार्थना. ब्रह्मचारिणी देवी मंत्र. या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. दधानाकर मध्याभ्याम अक्षमालाकमंडलो देवी प्रसिद्धतु मयी ब्रह्मचारिण्यनुत्तमा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा.